श्रीमान योगी भाग 4 कथा 2. राजांना खान घाटावर आल्याची वर्दी आली. रात्रीचे वास्तव्य खानाने घाट माथ्यावरच केले. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर खानाची फौज हल्ली. खान घाट उतरू लागला. वाट पाहण्यासाठी पुढे पाठवलेले अश्वपथक टापांचा आवाज घुमवीत उंबरखंडीत उतरले. सगळे रान शांत होते. वाट मोकळी होती. अश्वपथक खालीपर्यंत जाऊन वाट सुरक्षित असल्याचे पाहून माघारी आले. खानाचे घोडदळ, तोफांचे गाडे, सामानांच्या गाड्या, पायदळ यांची रांग जपून पावले टाकीत होती. वाट निमुळती होती. घाटाची वळणे धोक्याची होती. सावकाश धीमे धीमे खानाचा सरंजाम खिंडीची वाट चालत होता. खान काळ्या घोड्यावर बसला होता. खानाबरोबर एका बाजूला अमरसिंह आणि दुसऱ्या बाजूला रायबागन उंड्या घोड्यावर बसून जात होते. पाठीमागे कहार तलबचे रक्षक पथक तळपत्या शस्त्रांनिशी येत होते. खानाच्या फौजेचा शेवटचा उंट खिंडीत उतरला. सगळे वातावरण कसे शांत होते. वाऱ्याचा कुठे मागमूसही नव्हता. सूर्य डोक्याकडे चढत होता. त्याच्या किरणात सारी खिंड उजळून निघाली. कहार तलब रायबागनला म्हणाला, केवढा देखणा आणि सुंदर मुलूक आहे. रायबागन म्हणाली, देखणा खरा, पण खान साहेब ही खामोशी, हा सन्नाटा कसा तरी वाटतोय. त्याच वेळी कुठेतरी नगारा दुडदुडला. साऱ्या खिंडीवरच्या रानावर त्याचे तरंग उठले. तो दुसऱ्या बाजूने तसाच नगारा वाजला. साऱ्या रानात नगाऱ्यांचे आवाज उठू लागले. कहार तलब, रायबागन, अमरसिंह भयभीत होऊन आवाज ऐकत होते. जिकडे पाहावे तिकडून आवाज ऐकून येत होता. कहार तलब स्वगत बोलल्यासारखा चारी बाजूला पाहत होता. हा आवाज कसला? कोण नौबत वाजवतो? रायबागन म्हणाली, खानसाहेब, खामोशीचं रहस्य सुटत आहे. शिवाजीनं आपल्याला घेरलंय. रायबागांनी आपली तलवार उपसली. अमरसिंहाकडे पाहून ती म्हणाली, तुम्ही खानाच्या जवळ राहा, मी पुढे जाऊन पाहून येते. रायबागांनी घोड्याला टाच दिली. तो तोफेचा आवाज साऱ्या दऱ्याखोऱ्यात घुमला. फौजेच्या अग्रभागी एकच गोंधळ उडाला. तोफांच्या माऱ्यात सैन्य अचूक टिकले जात होते. तोफांच्या जोडीलाच आता करणे घुमू लागले. तुतार्या शहारे उठवू लागल्या. कोणी दिसत नव्हते. आवाज तेवढे येत होते. खानाच्या फौजेची दाणादाण उडाली. जीव वाचवायला राणाचा आश्रय घेणारा सैनिक अचूक वाडांनी टिकला जात होता. उंबरखिंडीच्या वाटेवर खानाच्या देखत मुडदे पडत होते. खान 2 तोफांच्या गाड्यांमध्ये भोवताली अश्वपथक घेऊन संहार पाहत होता. पुढे गेलेली रायबागन खानाजवळ आली. ती म्हणाली, खानसाहेब, खिंडीच्या दोन्ही वाटा बंद झाल्या आहेत. संतापाने खान ओरडला, शत्रूची कत्तल करा. कुठे आहे शत्रू? रायबागांनी विचारले. कत्तल होते आहे आपल्या माणसांची. शत्रू एक दिसत नाही. जंगलात पाठलाग करा. गेलेला एक माणूस परत येत नाही. सारी उंबरखिंड एकाच वेळी किंकाळ्यांनी विथरलेल्या घोड्यांच्या टापांनी भरून गेली. सामानाच्या गाड्या तोफांनी उडवल्या जात होत्या. साऱ्या वाटेवर सामान फेकले जात होते. खानाच्या खजिन्याचा एक पेटारा असाच फुटून रस्त्यावर विखुरला होता. मोरांचा सडा पडला होता, पण त्याच्याकडे पाहण्याचा कोणाला धीर होत नव्हता. प्रत्येक सैनिक केव्हा कोणत्या क्षणी कुठून बाण येणार आहे व आपले प्राण घेणार आहे एवढीच प्रतीक्षा करत होता. काही वेळापूर्वी निश्चल, शांत, निर्मनुष्य असलेली खिंड माणसाच्या मुडद्यांनी, घोडे, बैल यांच्या कलेवरांनी आणि रक्ताच्या शिडकाव्याने भरून गेली होती. भीती, संताप, उद्वेग यांनी खान थरथरत होता. रायबागन म्हणाली, खान, या शिवाजीच्या अवघड मुलगात शिरण्याचं धाडस केलंस त्याचा हाच परिणाम आहे. रायबागन, यातून वाट काढ. मगरीच्या जबड्यात शिरल्यावर परतीची वाट फुटली. सोन्यासारखी शाही फौज सिंहाच्या जबड्यात शरण आणून सोडलीस. आजवर मिळवले सारं यश फुकट गमावलंस. रायबागन, हिम्मत से काम लो. हिम्मत? खान साहब, निदान तुम्ही तरी मला हिम्मत शिकवू नका. आलमगीर पादशहांनी औरंगाबादेत जगजीवनपुरा बांधला, तो माझ्याच मुलाच्या नावानं. औरंगजेबाने या उदाराम पत्नीला रायबागन किताबत दिली, ही हिम्मत पाहूनच. खानसाहेब, फलनिष्पत्ती होत असेल तरच पुरुषाच्या उद्योगाला अर्थ प्राप्त होतो, नाहीतर असला वेडसाहस उपवासाचा विषय बनतो. रायबागन, तुझा सल्ला काय? सल्ला? अपयश तर निश्चित आहे. शिवाजीने मनात आणलं तर आता फौजेतला एकही माणूस सुखरूप राहणार नाही. तुझे पटाईत तिरंदाज चित्रासारखे स्थिर आहेत. त्यांना काही दिसत नाही. अदृश्य शत्रूच्या मर्जीवर तुझं सैन्य जीव धरून आहे. कहार तलब खान ते ऐकत होता. क्षणाक्षणाला किंकाळ्या वाढत होत्या. खानाच्या पायातले त्राण नाहीसे होत होते. तो ओरडला, कुछ भी करो, पहिले हमें बचाओ. ये शिवाजी नाही, सैतान है. रायबागन हसली. ती म्हणाली, खानसाहेब, ताबडतोब तुमचा वकील सुलासाठी पाठवा. शिवाजी मान्य करील? खानाने विचारले.
जो शत्रू तुला सापडला आहे त्याच्यावर दया दाखवणे हा मुसलमानी रिवाज नव्हता. उलट द्वेष निवारणार्थ फौजेच्या करमणुकीसाठी कत्तलींना इजाजत दिली जात असे. खानाच्या फौजेची तीच अवस्था होती. रायबागन म्हणाली, शिवाजी थोर राजा आहे, दिलदार आहे. शरणागत शत्रूवर तो केव्हाही चाल करत नाही, असा त्याचा लौकिक आहे. मग वकील पाठव, तह करायला मी तयार आहे. रायबागाने सत्वर वकील निवडला. पांढरे कपडे घातलेले निशस्त्र लोक सोबतीस घेऊन खानाचा वकील निघाला. रानात प्रवेश करताना तह तह असे ओरडत ते रान तुडवीत होते. थोडे अंतर जाता शिवाजीच्या लोकांनी त्यांना गराडा घातला. त्या गराड्यातून खानाचे लोक शिवाजीकडे निघाले. खिंडीच्या वाटेवर लढाई चालूच होती. 2 प्रहर टळत आली होती. डोंगराच्या एका माथ्यावर किंचित विरळ असणाऱ्या जागेवर खानाचा वकील पोहोचला. राजे घोड्यावर स्वार झाले होते. आपल्या रक्षक दळात संपूर्ण रणवेश करून अश्वारूढ झालेले शिवाजीराजे नजरेत भरत होते. खानाचे वकील आल्याची वर्दी राजांच्याकडे गेली. राजांनी वकिलास सामोरा येऊ दिला. जमिनीपर्यंत लावून वकिलाने 3 वेळा पुनरुच्चार केला. आपले हात हिरव्या रुमालाने बांधून तो म्हणाला, खाने आजम कहार तलब खानांच्या व रायबागन साहेबांच्या आज्ञेवरून त्यांचा वकील म्हणून मी राजांच्या पायाशी आलो आहे. पराक्रमी कहार तलब खान आणि रायबागन यांचा निरोप आम्हाला सांगा. खान साहेबांना आपल्या चुकीचा पश्चाताप होत आहे. आपलं स्नेहाचं नातं असता शास्ता खानाच्या आज्ञेवरून अकारण आपल्या मुलखात त्यांना यावं लागलं याचं तीव्र दुःख त्यांना वाटतं. आमचा स्नेह? महाराज, कहार तलब खान फर्जंद शहाजीराजांचे जुने दोस्त. ते नातं ध्यानी घ्यावं आणि खानांना जीवदान द्यावं एवढीच प्रार्थना आहे. राजे हसले. ते म्हणाले, किती लवकर नाती आठवतात तुम्हाला. तुम्ही जाऊन खान साहेबांना आणि रायबागांना आमचा नमस्कार सांगा. त्यांना सांगा, शरणागत शत्रूला आम्ही धक्का लावत नाही. खान साहेबांच्यामुळे अकारण आम्हाला आणि आमच्या फौजेला त्रास पडला. खान साहेबांनी त्यासाठी भरपूर खंडणी द्यावी. आम्ही त्यांना फौजेसह माघारी जायला वाट देऊ. जोवर हे मान्य होणार नाही तोवर लढाई जारी राहील. आम्ही येथेच थांबतो आहोत. उत्तराची वाट पाहतो आहोत. वकिलाने परत लावून मुजरा केला. मुजरा करत मागे हटत तो काही कदम गेला आणि फिरला. खानाने शिवाजीच्या अटी ताबडतोब मान्य केला. मोहीम खर्चासाठी घेतलेल्या खजिन्यांच्या पेट्या उतरून ते ओझे माणसांच्यावर लादले गेले. वकील परत राजांच्याकडे चालू लागला. खानाच्या वकिलाबरोबर एक तरुण चालला होता. तरुण देखणा होता. मस्तकावर डौलदार पिवळे पागोटे होते. त्यावर रत्नजडीत चांद बसवला होता. अंगात भरजरी अंगरखा होता. पायात सोळणा आणि जरी चढा होता. कमरेला रत्नजडीत मोठीची तलवार लावली होती. वकिलाबरोबर तो तरुण चालला होता. माथ्यावर येताच त्या तरुणाला शिवाजीराजांचे दर्शन घडले. भोवती हत्यारबंद रक्षकांच्या मध्ये शिवाजीराजे पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झाले होते. मस्तकी सूर्यकिरणात झळाळणारे शिरस्त्राण होते. भरदार अंगलटीवर जाळीदार चिलखत शोभत होता. पाठीचे बाणांचे 2 भाते पंखाप्रमाणे दिसत होते. उजव्या खांद्यावर धनुष्य अडकवले होते. आपल्या अत्यंत तेजस्वी हिऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या चपळ नजरेने ते आसमंत हिरीत होते. कपाळीच्या शिवगंधाने त्यांच्या रूपाच्या रौद्रतेत शांतपणाची छटा मिसळली होती. खानाच्या वकिलाने मुजरा केला. मागच्या सेवकांना इशारत केली. सेवकांनी संदुका खाली ठेवल्या. वकिलाने संदुका उघडल्या. एक रौप्य नाण्यांनी भरली होती. दुसरी सुवर्ण नाणी होती आणि तिसऱ्या लहान संदुकीत जडजवाहीर दिसत होते. राजाने हात वर केला आणि नेताजीकडे पाहिले. नेताजीने इशारत करतात एका स्वाराने करणा वाजवला. अनेक करण्यांनी त्याला साथ दिली. खिंडीतला कोलाहल थांबता थांबता पूर्णपणे थांबला. साऱ्या खिंडीत पूर्ववत शांतता पसरली. राजे म्हणाले, आमच्या मुलकातून सत्वर माघारी जायला खानसाहेबांना सांगा. पुन्हा अशी आगळीक करण्याचे धाडस करू नका म्हणून बजावा. आमच्या राज्यात नागमण्यासारखा हा भाग शोधतो. तो मणी हिरावून घेण्याचं सामर्थ्य कुणाच्याही अंगात नाही. आमच्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा सुद्धा घोडा नाचवणं कठीण. मग प्रदेश काबीज करण्याची बात कशाला. तो अट्टाहास करण्याचं धाडस कुणी करू नये हे तुम्हाला समजलं असेल. वकिलामागे उभा असलेला तरुण एकटक नजरेने राजांच्याकडे पाहत होता. तलवारीवर हात ठेवून तो पुढे सरसावला. नेताजीने तलवारीवर हात ठेवला. राजांनी नेताजीला खुणवले. राजे जवळ येणाऱ्या तरुणाकडे पाहत होते. तो तरुण जवळ आला. त्याने मुजरा केला. राजे तरुणाकडे शांत नजरेने पाहत होते. तरुणाने आपल्या शेल्यात फुगलेली कमरेची तलवार म्यानासह काढून राजांच्या समोर धरली. राजे म्हणाले, हे काय? आपला दिलदार स्वभाव पाहून धन्यता वाटली. नाचीची भेट म्हणून या फिरंगीचा स्वीकार व्हावा.
राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. तलवार धरलेले हात ते पाहत होते. त्या तरुणाच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, तुझ्यासारख्या थोर सेनापतीची तलवार घेणं आम्ही उचित समजत नाही. या क्षणी सत्कार करायला आमच्याजवळ वस्त्र नाहीत, नाहीतर तोही आम्ही केला असता. तुमच्या धाडसाचं कौतुक करतो. औरंगजेबाने रायबागन किताब सार्थपणे तुम्हाला दिला. रायबागनचे हात थरथरले. ती म्हणाली, महाराज, आपण कसं ओळखलं? ते कठीण नव्हतं, राजे म्हणाले. गोंदलेलं कपाळ आणि आपले हात पाहून आपण कोण हे सांगणं कठीण नव्हतं. किंबहुना तुम्ही जेव्हा आला तेव्हाच आम्ही ओळखलं होतं. हे धाडस तुमच्या खेरीज दुसरं कोण करणार? रायबागांना शब्द सुचत नव्हते. राजे म्हणाले, तुम्ही जा, खानाला दिलासा द्या. तुमच्यासारख्या वीर स्त्रीचं दर्शन घडलं आणि पवित्र झालं. तुमचा पराक्रम, तुमच्या धैर्याच्या गोष्टी ऐकल्या की आम्हाला भवानी आठवते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही आपला यथोचित सत्कार करू. आज ते जमत नसल्याने आम्ही शर्मिंदे आहोत. वकिलासह रायबागन गेली. जे रूप, जो स्वभाव पाहिला त्याने ती चकित झाली होती, वारली गेली होती. खानाने आपली उरली सुरली फौज गोळा केली. तो माघारी वळला. दुसऱ्या दिवशी खिंड मोकळी झाली. राजे खिंडीतून जात असता खानाचे पडलेले सैनिक जनावरे दिसत होती. कामी आलेले आपल्या सैनिकाबरोबरच राजांनी खानाच्याही सैनिकांना उठमाती द्यायला आज्ञा केली. राजे पुढचा विचार करत होते. उंबरखिंडीची हकीकत कळल्यावर शास्त्रगान अधिक संतापेल हे राजांना माहित होते. शास्त्रगानाने संतापून परत कोकणची मोहीम काढली तर ऐनवेळी धावाधाव होऊ नये म्हणून त्यांनी नेताजी पालकरांना आपल्या फौजेसह गोरघाटात जागरूकीने राहायला सांगितले आणि राजे राजगडावर वळले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.